मंडळी, सासू सुनांची तिकडी देवदर्शनानंतर गेली आहे एका झपाटलेल्या विश्रामगृहात. बघूया तिथे काय धमाल घडते ते. पर पोटऱ्यांमध्ये गोळ्या आले ग माझ्या पायाचे पर तुकडे पडले चालून चालून. आई ग बोट मोडी तिथं जरा बोट चेपून देते इकडं. तुझे पण हात दुखत असतील ना. आईंना केवढ्याने ढकलत होते ग तू बाई. आई ग बाई माझी. चापा चापा एकमेकींना चेपरत बसा. उठा, लाजा वाटू दे ग. एवढ्या तरण्या ताट्या पोरी येत आणि आयाने होई करतायत. हे उठ चल. हाय हाय जा जा भितरात जाणी चालायला लाग डोंगर परत. कशाला मारताय आई? अंग दुखतंय. काय तू यमेजुबाचं डोंगर बाया. अंग पार तू काय लागलंय. हाय ग कंबर लय दुखते बाया. तू आज सांगते ना मी. काय करीता आई? काय करीता? पडले असते ना आता उलट्या पालट्या. नाही ग बाया. अगं तू सोप्याची सवय झाली ना. मला वाटलं सोपाच आहे. बाया लय कंबर दुखते ग. आई 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 किती करताय हो, किती करताय. तुमचीच कंबर दुखतीये का आई? तरी बरं 4 पायऱ्या खाली उतरून फत्कल मारून बसत होतात. उलट माझे हात दुखतायत आई, तुम्हाला उठवून उठवून. बोला ग बोला. तू तर काय अमरपट्टाच घेऊन आली आहेस ना. कधी काय म्हातारी होणारच नाही आहेस. खेकड्यासारखे पाय होतील ना मग कळल तुला. मला खेकड्याच्या पायाची वेळ आल्या. जाऊन नांग्याला अशा कडकन मोडल्या पाहिजे. नाही मला तुम्ही. इथं काय पसरतेस तू? आणि खाली झोप जा. मला झोपू दे इथं. उठ. आहो आई, मी काय म्हणते आई, तुमच्या शरीराला आहे ना तिथं सोफ्यावर अंग टाकायची अशी सवय झाली ना. काय खाटेचा जीव घेता? नाही म्हणजे खाली झोपा. आम्ही दोघी मिळून झोपतो ना खाट. मला नाही खाली झोपाय होणार. तुम्ही झोपा खाली. जा उठ पटकन. ठीक आहे आई, तुम्ही वरच झोपा. बाया तुम्ही खाली झोपले आणि तुम्हाला उठायचं म्हणलं तर पारी एक अख्खा राऊंड मारायला लागन. ते नाही का रसवंती गृहात तो बैल असतोय असा असा गोल 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 गोल. नमे उगा लय करू नकोस आधीच सांगते. काय दाताडी चकती ग. मला दे. अंगावर टाक काहीतरी. अंगावर टाक. फॅन टाकू का आई? आली केवढा आणि किती करशील ग. आई ना नुसतं. आई ग आई. चेते, तो खालचा काउंटरवाला दादा काय सांगत होता माहितीये का? काय? तो म्हणला काय आहे ना, आपण झोपलो ना की एक आवाज येतोय आणि ते विचारतात झोपले का, आणि आपण नाही म्हणलो ना तर ते आपल्याला म्हणतात का चल माझ्यासोबत. आणि हो म्हणालो तर? हो म्हणलं तर डायरेक्ट खांद्या उचलते आणि नेते आपल्याला डायरेक्ट तिकडं मैदानात टाकत आहे आणि पर जीव जाईस तर कुस्ती खेळत आहे. ते कोण असतं ते? ते काहीतरी म्हणत होते का होल्या पहलवाने ते खाटकाचं भूते म्हणे. त्याला खाट लई प्यारी होती. ते खाटावरच झोपलं आणि तिथंच मी आलो. ते भूत येत इथं. पण आपल्या आईना तर सोफा प्रिय आहे. आई गेल्यावर आईंचा सोफा पेलवान होणार. फावड बंद करून झोपा जरा गप्पांनी. ए म्हातारे झोपलीस का गो? कोण आहे? त्या भूताचा आवाज असाच असेल का? काय माहिती. नाही असा पण असू शकतो ना. कसा? हे म्हातारे खाटेवर कशाला झोपते? खाली झोप. कुणाच तरी आवाज आलाय. काय
शांतपणी. ज्याचं खरं बोलू तर म्हणतोय माझंच खरं. झोप. म्हातारीचा जीव चाललाय तरी बोलते की उठ. सातार घे सातार. चेते उठ ग. ऐ चेते उठ. हा यांना काही काळ वेळच नाही बाबा. नवऱ्याचं स्वप्न बघते का काय? नमे हे नमे नमे या ना या ना दोघे पण नवऱ्याचे स्वप्न बघतात. माझा नवरा तिथं जाऊन बसलाय. मी कोणाचे स्वप्न पडदा तर लावून घेते बघ. हे नमे अजय पाणी द्यायला आलोय. पाणी घेणार काय? पाणी खिडकीतली द्यायलाच होय. ते वॉचमॅनने खाली गेट लॉक केलाय ना म्हणून. म्हणजे असं म्हणतात की हुल्याभूत खाटावर झोपलेल्या माणसाला उचलून घेऊन जातो. हा हो म्हणून तर खाली गेट लॉक केलाय ना. आपण आता मग तू थांबतोस कर. नाही नाही हा तुम्ही थांबा ना. नाही नाही मला 7व्या माळ्यावर जायचं पाणी द्यायला. हा 2रा माळा आहे तशी. मी येतो चला राहू दे. तू खरंच गेला का खिडकीत? हे ना मे अगं मला लय भीती वाटते ग. आता आमचे हे असते ना त्यांच्या खुशीत गेले असते. गप्पनाच घेतलं असतं मला मिठीत त्यांनी. बाय मला लय आठवण येते. फोन करणं त्यांना. मामाजीने फोन द्या. फोन ताई तुमचं. हॅलो मामाजी. हॅलो. हा बेटा काय ग एवढ्या रात्री फोन केला? मामाजी काय नाही, आम्ही ते मेजोबाच्या दर्शनाला गेलतो ना. हा आलं भारी केलं बाई. हा ते झालंच. हा. ते पाय दुखायला लागले ना आमचे. हा. मग म्हणलं आता घरपत्र घ्यायला जायचं म्हणून इथे एक हॉटेल सापडलं तर तिथे हॉटेलात थांबलोय आम्ही. हा चांगलं झालं बाई. नाही चांगलं झालं. चांगलंय पण ऐका ना मामाजी, हा या हॉटेलमध्ये भूत आहेत. काय? आई घाबरलेत, भूत आहेत. अरे काय बावळट पोरी आहे का तुम्ही? अरे भूतबीत काय आजचं का ते? हा कुठं आहे माझं गठुड? हा दे बरं वनीला दे. पहिल्यांदा वाणी म्हणाले. अगं बावळट पोर हा द्या ना वनीला. हॅलो हॅलो धनी. हॅलो धनी मला लय भीती वाटते इथं. मला तुमच्या खुशीत यायचं. हो हॅलो ठेव फोन. धनी फोन ठेव. धनी एक भूत आहे. अरे ठेव फोन. सुंदर, नेहमीप्रमाणे छान परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई भारी. मला असं वाटलं की मी लगेच कनेक्ट झाले, कारण तुम्ही जिथे आधी गोष्ट सोडली होती तिथूनच सुरू केली आणि त्याच्यामुळे आमचा कनेक्ट एकदम इमिडिएटली वाढला. चेतू, मला असं वाटतं या मंचावर साडी नेसून स्टंट करणारी तू एकमेव आहेस आणि नेहमीच तुझे स्टंट्स बघण्यासारखे असतात. आज पण होते. वने आज मामनजी 2 शब्द चांगलं बोलले, मला हायसं वाटलं. प्रेक्षक म्हणून मी सुखावली आज. खरं तर मजा आली. मी खूप एन्जॉय केलं. मस्त.